बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मंगळवारी महाराष्ट्रामध्ये येणार आहेत। पुन्हा एकदा अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दौरा महत्त्वाचा मानला जातोय। अमित शहा मुंबईतल्या जागांचा आढावा घेणार आहेत। तर भाजपाचा 1 ऑक्टोबरला मुंबईमध्ये मेळावा आयोजित करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनोज, आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री पुन्हा एकदा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येतात, महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि आपण बघतोय आगामी विधानसभा निवडणूक पाहता अमित शहा यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे। आणि आपण बघतोय उद्या 1 ऑक्टोबर आणि 1 ऑक्टोबर रोजी भाजपाचा मुंबईमध्ये मेळावा पार पडणार आहे। आणि आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्याला भाजपचे प्रमुख नेते तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उपस्थित मोठ्या संख्येमध्ये राहणार आहेत। आणि आपण बघतो अमित शहा यांची भाजप नेत्यांसोबत बैठक होण्याची देखील शक्यता आहे। आणि आपण बघतो अमित शहा दौऱ्या दरम्यान मुंबईतल्या जागांचा आढावा देखील घेतली, तसेच आपण बघतो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन देखील करतील आणि त्यांना काहीतरी कानमंत्र देखील देतील। आणि आपण बघतो लोकसभेची निवडणूक पाहता जो पराभव झालेला त्यानुसार अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा वाढलेला आहे। सातत्याने आपण बघतो अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येतात आणि आपण बघतो उद्या देखील अमित शहा हे उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि मुंबईमध्ये त्यांचा भाजपचा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, त्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत। आणि आपण बघतो या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये ते संबोधित देखील करणार आहेत आणि मार्गदर्शन देखील करणार आहेत। आणि आपण बघतो त्यासाठी दादरमध्ये ठिकठिकाणी अमित शहा यांचे हे बॅनर लावण्यात आलेले आहेत सर्वत्र ठिकाणी। आणि हे बॅनरमुळे आपण बघतो मोठं शक्ती प्रदर्शन एका ठिकाणी आपण बघितलं करण्यात येणार आहे भाजपकडून आणि ताकद याची दाखवली जाणार आहे। नीलम, धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।